कधी नव्हे ते आई घाई करत होती. पाळी लवकर जातं बाबा, लवकर निघतात. आईलाही कामाला बसायचं असतं. त्याच्या आधी केरवारी पूजापोती उरकायची असते. हे तसं दोघांच्या सवयीचं होतं. त्यासाठी मुलांच्या मागे लागायची गरज नव्हती. पण तरी आई दोघांना अटपा भराभरा करत होती. आई काय झाले? शेवटी मुलांनी विचारलंच. पोह्याची तयारी केली आहेस? शेवसुद्धा आणलीच जाऊन. आई म्हणाली, काही नाही रे पोरांनो, माझी एक बालपणीची मैत्रीण येणार आहे मला भेटायला. काल तिने तिच्या ड्रायव्हरच्या हाती निरोप धाडला होता. ती या घरात असेपर्यंत माझं सगळं ऐकायचं. तिच्यासमोर वेडेपणा करायचा नाही, शहाण्यासारखं वागायचं. आपल्या 12-13 वर्षाच्या मुलांना ती आई सांगत होती. आहे त्यात आपलं छोटंसं घर आवरत होती. ठेवणीतली चादर तिने पलंगावर अंथरली. जुनं एक जाजम होतं, ते जमिनीवर पसरलं. रात्री पलंगावर बाबा झोपत असले तरी दिवसा पाहुणे आले तर त्यांची उठबस पलंगावरच व्हायची. पलंगाखालची अडगळ दिसू दिली तर साधे नेहमीचे पाहुणे आणि ती अडगळ लपवायचा प्रयत्न केला तर कोणीतरी खास पाहुणे हे आता मुलांनाही माहीत झालं होतं. आत्तासुद्धा आई ती अडगळ लपवायच्या मागे लागली होती. कधी नाही ते तिने स्वयंपाकघराच्या दाराचा मधला पडदाही खाली सोडला होता. पडदा सोडला की मुलांना पडदेशी खेळायला ऊत यायचा. आता ही मुलं सरसावली तशी आईने घाईने अडवलं. म्हणाली, पाहुणे येऊन जाऊ देत, मग काय हवं ते खेळा. मुलं म्हणाली, आई मैत्रीण म्हणतेस, मग ते पाहुणे कसे? आई स्वतःशी हसली. म्हणाली, जोपर्यंत तिला प्रत्यक्ष समोर बघत नाही तोपर्यंत ते पाहुणेच. भले माझी ती बालपणीची मैत्रीण असेल, पण आज आम्ही 20 वर्षांनी भेटणार आहोत. या 20 वर्षात खूप फरक पडलाय आम्हा दोघीत. स्वतःशी उजळणी करत ती उसंत घेत बसली. वैभव काय म्हणतात ते तिने सुद्धा अनुभवलं होतं. एस्पेन्स बंगला होता. नोकर चाकर होते. स्वयंपाकाला 2-3 स्वयंपाकी होते. पण धाकट्या दिराने दगा दिला आणि 2 महिन्यात होत्याचं नव्हतं झालं. परिस्थिती खालावत गेली. पण ही म्हणायची, माझा नवरा माझी मुलं हेच माझं खरं वैभव. ते जोपर्यंत माझ्यापाशी आहेत तोपर्यंत मला काही कमी नाही. नशिबाने दोन्ही मुलं अभ्यासात भलती हुशार होती. अभ्यास होती, थोडा वाणपणा करायची, पण त्यांच्या वयाचा विचार केला तर ते रास्तच होतं. यजमानांचा गमावलेला कॉन्फिडन्स हिने हिच्या पाठिंब्याने परत आणला होता. त्यांची नव्याने धडपड हिच्या जीवावर सुरू होती. हिचा शिलाईवर फार अल्पकाळात जम बसला होता. दिवस रात्र पाठ आणि मान मोडून ती काम पूर्ण करत होती. त्यात उपास-तापास व्रत वैकल्य सुरूच होती. घराभोवतीची बाग हा तिचा विरंगुळा होता. घरकामालाही तिच्या या बागेचं कौतुक होतं. कोणी आलं तर तिच्या घराभोवतीच्या बागेची दखल घेतल्याशिवाय जात नसत. ती एकदम भानावर आली. ट्रंकेत ठेवलेल्या कपबशा काढायच्या होत्या. त्या अशा निमित्तानेच ट्रंकेतून बाहेर यायच्या. फार जपून वापरल्या जायच्या. आईने बघितलं तर मुलांनी ऑलरेडी कपबशा जपून काढून ठेवल्या होत्या. तिला मुलांचं भारी कौतुक वाटलं. तिला मायेने त्यांना जवळ घ्यायचं होतं. पण इतक्यात घराशी गाडी थांबल्याचा आवाज आला. ती बाहेर जाईपर्यंत शोभना, तिची मैत्रीण आणि तिची मुलगी योहा गाडीतून उतरतच होत्या. ड्रायव्हरने फळांची करंडी काढली. तिला आपले जुने दिवस आठवले. दिवाळी दसऱ्याच्या निमित्ताने अशा डझनावरी करंड्या हिच्या घरून रवाना व्हायच्या. हिने आपल्या मुलांना कधी या श्रीमंतीच्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या. फळांची टोकरी बघून मुलं हरकून गेली. शोभनाचं स्तुप्त समाधान झालं. ही म्हणाली, अगं कशाला आणलंस इतकं? शोभना म्हणाली, इतक्या वर्षांनी भेटतोय, रिकाम्या हाताने कसं यायचं? हिने लगेच तिची गणना पाहुण्यात करून टाकली. मैत्रीण म्हणून भेटायला येती तर आल्या आल्या गळाभेटी भेटली असती. फळाच्या करंडीत हात भरले नसते. पाहुण्यात गणना झाल्यावर तिच्याकडून काही अपेक्षाच राहिल्या नाहीत. त्यामुळे त्या दोघींनी बागेकडे बघितलं सुद्धा नाही. याचं तिला नवल वाटलं नाही. एकूण शोभनाचा तोरा बघून मुलांनी तिला आंटीची उपाधी देऊन टाकली आणि हिने सुद्धा मावशी म्हणायला सांगितलं नाही. जुजबी चौकशी करताना हिच्या दोन्ही मुलांना स्कॉलरशिप मिळाल्याचं कळल्यावर शोभनाच्या चेहऱ्यावर उसना आनंद जाणवला. तिची मुलगी सुद्धा कसला तरी महागडा कोर्स करत होती. योहा या मुलांपेक्षा मोठी होती, पण जरा जास्त मोकळी होती. शोभनाने हिचं गतवैभव आठवून गळा काढायचा प्रयत्न केला, पण हिने तो शिताफीने थोपावला. गप्पा रंगायचा प्रश्नच नव्हता, पण संवादही प्रयत्नपूर्वक सुरू ठेवावा लागत होता. शोभनाच्या श्रीमंतीचे किस्से ऐकताना मुलं जरा रंगून जात होती. ती पण जरुरीपुरतं होला हो करत होती. पण तरी झालं काय? जुन्या वाडीतलं घर, 24 तास घर व्हरांडा उघडा, इतकं भल्या मोठ्या गाडीतून कोण आले याची उत्सुकता शेजाऱ्याने होतीच.
कारण नागवेकर सोडले तर गाडीवाले पाहुणे या घराला माहीत नव्हते. मग या ना त्या बहाण्याने बायकांची ये-जा सुरू झाली. तशी या घरी कोणती गोष्ट मागितली आणि मिळाली नाही असं कधीच होत नाही, अशी ख्याती होती या घराची. बायका हक्कानं मागायला यायच्या आणि ही सुद्धा सढळ हाताने द्यायची. आता सुद्धा शोभना समोर जठार बाई आली. नंदूची आई, जरा दूध मिळेल का? अहो, 2दा तापवलं तरी दूध नासलंच. हिने आडेवेडे न घेता तिने आणलेल्या भांड्यात दूध दिलं. मग कोणी विरजण मागायला तर कोणी पिंपातलं 1 बादली पाणी मागायला, कोणी इस्त्री मागायला तर कोणी शिलाईचे कपडे न्यायला येतच राहिले. शोभनाला कळून चुकलं, हिची खूपच सामान्य परिस्थिती झाली. जाताना मुलांच्या हातात हजार रुपये ठेवायचे तिने ठरवून टाकलं. त्या मानाने योहा खूप मोकळी झाली होती. तिला हे माणसांचं येणं जाणं खूप आवडलं होतं. ती म्हणाली, मम्मा, आपल्याकडे कोणीच असं येत नाही. पार्टीला लोक जमतात, पण असे येत नाहीत. शोभना आपल्या मुलीच्या बोलण्याने सुकवलीच. हिने पोहे करायला घेतले आणि त्याच्या घमघमाटाने तर वातावरणच बदलून गेलं. अमेझिंग, अमेझिंग करत योहा वेडीच झाली. आंटी, काय करतेस, काय करतेस करत ती स्वयंपाकघरात शिरली. तिच्यामुळे शोभनालाही तिच्या इवल्याशा स्वयंपाकघरात शिरता आलं. तिचं स्वयंपाकघर ते कसलं. त्यातच छोटीशी मोरी, एक कपाट, देव्हारा. देव्हारातले देव बघून योहा नकळत म्हणून गेली, हाऊ प्रिटी. आणि इतकी सगळी फ्लॉवर्स कुठून आणली? तिला हसायलाच आलं. म्हणाली, बाहेर बघ ना, बाग कशी फुलली आहे. बाग बघायला योहा बाहेर गेली आणि शोभनाला जाणवलं, आपण समजत होतो तशी ही बिचारी दिसत नाहीये. तिला असूयाच वाटली. ऐशो आराम राहून सुद्धा आपण मनात दडलेली असुरक्षितता काढून टाकू शकलो नाही. आणि ही बघा, कुठल्या कुठे भिरकावली गेली. पण नवऱ्याचा हात घट्ट धरून ती उभी आहे. इतकंच नाही तर नवऱ्यालाही तिने ठाम केले. की पोहेची डिशेस भरत असताना तिघं-चौघं आले. कोणी वहिनी म्हणते, कोणी ताई, कोणी मावशी म्हणते आणि हक्काने पोह्याची मागणी करते. आणि ही सुद्धा आनंदाने सगळ्यांना बोलावते, सगळ्यांच्या बशा भरते. तिला अचानक आपल्या मिसेस वाडेकर या हाकेचा आणि ओळखीचा उबग आला. ती भराभरा बशा भरत होती. न राहून ही म्हणाली, अगं, इतके पोहे आहेत का? नाहीतर माझ्यातले कमी कर. ती म्हणाली, नाही गं, आपल्याकडे जे करायचं ते भरपूरच करावं लागतं. मला तिची सवय झाली आहे. पोहे न्यायलाही झुंबड उडाली. तिच्याबद्दल वाटणारं अगत्य आणि प्रेम प्रत्येकाच्या वागण्यात दिसत होतं. कोणी तिच्या परवा केलेल्या भरिताची तारीफ करत होतं, तर कोणी लिंबाचं लोणचं लगेच संपलं अशी प्रेमळ तक्रार करत होतं. शोभनाला आपल्या आयुष्यातला फोलपणा जाणवला. तिचं मन तुलना करायला लागलं आणि तिला तिथे बसवेना. पण योहा पूर्ण रमली होती. आई, मी मावशीकडे राहायला येणार आहे, तिने एलान करून टाकलं. शोभना न राहून म्हणाली, काय वेडी आहेस का? टॉयलेट्स बाहेर आहेत यांची. असू देत, तिथे काय मी दिवसभर बसणार नाही. सगळे हसले नकळत. शोभनालाही हसायला आलं. तिला आपण धरून ठेवलेल्या रुबाबाचं ओझं जाणवलं. नवऱ्याच्या नावावर मिळवलेला रुबाब. आणि इतक्यात मिसेस नागवेकर आल्या. मावशी मावशी म्हणत तिची मुलं त्यांना बिलगली. त्यांनी पण माईनं त्या दोघांना जवळ घेतलं. नागवेकरांना बघून शोभना थोडी अवघडली आणि नागवेकरबाईंचं तिच्याकडे लक्ष गेलं. अरे मिसेस वाडेकर, तुम्ही इथे कशा? नागवेकरांनी विचारलं. ही म्हणाली, तुम्ही ओळखता एकमेकींना? शोभना वरमल्या स्वरात म्हणाली, अगं, या बॉस आहेत माझ्या मिस्टरांच्या. पण तुम्ही इथे कशा? शोभना अवघडत म्हणाली, माझं काय, मी नेहमीच येते इथे. हिला भेटले की मला काम करायची एनर्जी मिळते. पण तुम्ही इथे कशा? ही घाईनं म्हणाली, आम्ही शाळेत दोघी पहिलीपासून एका वर्गात होतो. अशी काय ओळख करून देतेस? तिला जवळ घेत शोभना म्हणाली, ही माझी बालपणीची मैत्रीण आहे. मी सुद्धा हिच्याकडून हिंमत घ्यायलाच आले होते. अचानक शोभना मोकळीच झाली. म्हणजे अगदी हिच्या शेगडीशी उभं राहून चहाच आधण ठेवण्यापर्यंत निघताना ती मुलांच्या हातात हजार रुपये ठेवणार होती. पण उलट ती मुलांना जवळ घेऊन म्हणाली, मला मावशी म्हणायचं आणि तुम्हाला सुट्टी लागली की मी तुम्हाला न्यायला येईन. सुट्टीला माझ्याकडे राहायला यायचं. ही वेडीताई आहे ना, तिलाही मी पाठवेन तुमच्याकडे राहायला. निरोप घेताना तिला खरंच खूप जड झालं. नक्की ये करत ती निघाली. निघताना आवर्जून बागेत शिरली. नागवेकर मुलांबरोबर पोहे खात गप्पा मारण्यात रमलेल्या. ही या दोघांच्या पाठी होती याची त्या मायलेकींना कल्पना नव्हती. योहा म्हणत होती, काय मम्मा रबीश, तू म्हणत होती चल तुला पुअर माणसाचं घर दाखवते. मावशीचं घर स्मॉल आहे, पण ती पुअर कुठे आहे? कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.